नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आता सलग 3 दिवस वाटप सुरू होणार आहे। 23, 24 आणि 25 डिसेंबर वाटप हे फिक्स झालेलं आहे। आता सरसकट पैसे वाटप होणार आहेत। तुम्हाला पण जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा आता हा जो 3000चा वाटपचा जो काही पैसा आहे, हप्ता आहे, जो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे, जो एकदम मिळणार आहे, तो जर तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा। महत्त्वाची 3 ते 4 अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे बघा। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झालेली आहे। पहिला टप्पा हा 23 तारखेला वाटप सुरू होणार, ते सलग 3 दिवस वाटप सुरू होणार आहे, 23, 24, 25। कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं आहे की हिवाळी अधिवेशन हे जे आहे ते 21 डिसेंबरला म्हणजे आजच हे तिथं संपणार आहे आणि संपताच तिथं दुसऱ्या दिवशी वाटप सुरू होणार आहे। परंतु उद्या रविवार असल्या कारणाने ते वाटप हे सोमवारी म्हणजेच 23 डिसेंबर, 23, 24 आणि 25 डिसेंबर या 3 तारखेला वाटप हे सुरू राहणार आहे बघा। आता मी तुम्हाला महत्त्वाची बातमी देत आहे। पहिला टप्पा या 12 बँकेत आणि पोस्ट खात्यात येणार आहेत। कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही याची सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाची कारणं सांगणार आहे। 6 कारणं आहेत ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। तर ते आधी आपण कारणं समजून घेऊ, नंतर जर आपण बघूया की इथं कोणाकोणाला लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। 23 तारखेला कोणाला पैसे मिळणार, 24ला कोणाला मिळणार, 25ला कोणाला मिळणार, बरं तुम्हाला किती मिळणार, मागचे पैसे मिळणार का, नवीन अर्ज भरता येणार का, गॅस सिलेंडरचे पैसे त्यासोबत मिळणार का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती बघा। ही काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणींनी अर्ज हे ऑक्टोबरमध्ये भरले बघा। सरसकट पडताळणी ही आता कोणाचीही होणार नाही। त्यामुळं ही जी 6 कारणं सांगतोय मी, ही 6 कारणं त्यांना आहेत ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अजूनही अप्रूव्ड नाही, ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे। जर तुमचा फॉर्म पडताळणीमध्ये जर तुम्हाला या 6 कारणांपैकी जर काही आढळलं तर लाडक्या बहिणींना मात्र तिथं प्रॉब्लेम होणार आहे। 6 कारणं कोणती तर तुम्हाला माहितीच आहे। 4 चाकी वाहन असणं, दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स तुमच्या कोणी घरी भरत असणं, तिसरं म्हणजे कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असणं, चौथं म्हणजे कोणी सरकारी डिपार्टमेंटमध्ये कामाला असणं। या काही महत्त्वाच्या कारणामुळे तुम्हाला तिथं लाभ मिळता येणार नाही। परंतु लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड जरी झाला असेल पण तुमची जर कुणी तक्रार केली गेली तर मात्र तुमची तिथं पडताळणी होणार आहे। लक्षात घ्या, अर्ज पडताळणी सरसकट होणार नाही, परंतु जर कुणी तक्रार केली तर मात्र त्या व्यक्तीची, त्या कुटुंबाची तिथं पडताळणी होऊ शकते। तर लक्षात घ्या, अशी महत्त्वाचे आहे। त्या संदर्भात बघा, लाडकी बहीण योजनेचे बँक खाते जे पैसे बँक आलेले आहे ते बॅलन्स कसा चेक करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण भरपूर जणांना पैसे आले का नाही हे कसं चेक करायचं ते सुद्धा तिथं मी सांगत आहे। कारण काही जणांना कन्फ्युजन आहे की कसं चेक करायचं, काय करायचं बघा। लाडक्या बहिणींसाठी 21 नाही तर थेट 3000 रुपये येणार आहेत। संक्रांत गोड होणार आहे आणि संक्रांत गोड होण्याचं मागचं कारण काय तर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र येणार आहेत आणि ते एकत्र वाटप आपल्याला 23 डिसेंबर म्हणजेच आता परवा दिवशी सोमवारपासून वाटप हे सुरू होणार आहे। 12 बँका त्याच्यामध्ये असणार आहेत। लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट आणि सुरुवात नवीन वर्षाची सुद्धा तिथं गोड होणार आहे। कारण आता आपल्या माहिती सरकारनं आता लाडक्या बहिणींना पैसे वाटपाचा जो काही आदेश आहे तो आता तातडीचा आदेश हा बँकांना सुद्धा दिलेला आहे। बँकेमध्ये त्याची यादी ही जमा झालेली आहे। लक्षात घ्या, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही मी तुम्हाला सांगतो। कसं बघायचं आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे पडणार आहेत, बरं तुम्हाला बँकेत जाऊन कोणतं काम करायचं आहे। कारण मी भरपूर ठिकाणी अजूनही सांगित आहे, भरपूर लाडक्या बहिणींचं अजूनसुद्धा तिथं तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते अजूनही लिंक दाखवत नाही बघा। तुम्हाला मी महत्त्वाचं इथं प्रामुख्याने सांगतोय, समजा तुमच्याकडं 2 बँका असतील आणि दोन्ही बँकेकडे जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल पण तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला बँक आधार सीडिंग स्टेटस असं गुगलवरती टाकायचं आहे। तिथं तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला चेक करायचं आहे की आपलं खरंच कुठल्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे, त्याच बँकेत पैसे पडणार आहेत। जरी तुम्ही फॉर्म भरताना पोस्टाचं खातं दिलं असेल आणि तुमचं आधार कार्ड दुसऱ्या बँकेला जमा असेल तर तुमच्या पोस्टात पैसे पडणार नाहीत, तुमचे पैसे हे त्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेमध्येच पडणार आहेत। लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला पहिलं तर आज काम करावं लागेल, म्हणजे बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड कुठल्या बँकेला लिंक आहे हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल। तुम्हाला चेक करायचं की आपल्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे का, लिंक असेल
तर ते ऑनलाईन चेक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे भरपूर बँका असतात. आता एका व्यक्तीकडे जवळपास 2 ते 3 बँका असतातच, पण आपल्याला नेमकं कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. त्याच बँकेत पैसे पडणार आहेत. आधार कार्ड मल्टिपल बँकला लिंक होऊ शकतं, परंतु तिथं फक्त एकाच बँकेला ते ॲक्टिव्ह दिसतं. लिंक सगळ्या बँकेला होऊ शकतं, फक्त ॲक्टिव्ह हे एकाच बँकेला दिसू शकतं. त्यामुळं तुम्हाला ते कन्फर्म करायचं असेल तर बँक सीडिंग स्टेटस असं गुगलवरती टाका, तुम्हाला तिथं सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ मागू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आता पोस्टात ज्यांचं अकाउंट आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांच्या पण अकाउंटमध्ये पैसे पडणार आहेत. आणि लक्षात घ्यायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता हा पोस्टात आलेला आहे त्यांना पोस्टात पैसे येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना पहिला हप्ता जो बँकेमध्ये आलेला आहे त्याच बँकेमध्ये पैसे हे पडणार आहेत. परंतु लक्षात घ्या, मधल्या काळामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता आला नाही, 2 महिन्यांचा गॅप पडला गेला. त्यामुळं लाडक्या बहिणींचं तिथं काही लाडक्या बहिणींचं आधार कार्ड हे मॅप नाही झालेलं किंवा अकाउंट हे जे आहे ते ब्लॉक झालेलं आहे. ब्लॉक झाल्या कारणामुळं तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्हाला बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड लिंक आहे का, बँक अकाउंट चालू आहे का, रेशन कार्ड अपडेट आहे का, हे सगळं पाहायचं आहे. आता हे सगळं गोष्ट झाल्यानंतर ह्या 12 बँका कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, प्रामुख्याने जर आपण बघितलं, गव्हर्नमेंटच्या बँका असतील, जसं SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, इंडियन बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, असं जर काही महत्त्वाच्या बँका आहेत, बँक ऑफ बरोदा असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम हा सुरू होणार आहे. तुमची पण बँक आहे का नाही यासाठी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट करून सांगा. आम्ही तुम्हाला सांगू की सोमवारपासून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत की नाही. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं काम आता तुम्हाला हे करायचं आहे की तुमचं जे गॅस सिलेंडर आहे बघा, गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमचं जे पुरुषाच्या नावावरती कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर कुठल्याही लाडक्या बहिणींचं जर गॅस कनेक्शन अजूनही पुरुषाच्या नावावर असेल तर त्यांना गॅसचं पैसे तिथं मिळणार नाहीत. किती मिळणार आहेत? 850 रुपये. लक्षात घ्या. सॉरी, बघा, गॅसच्यामध्ये तुम्हाला आत्ता 1 हप्ता ऑलरेडी दिला गेलेला आहे, परंतु जर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला इथं 2 हप्ते मिळू शकतात. म्हणजे 850 आणि 850 1700 रुपये तुम्हाला गॅसचे सुद्धा मिळू शकतात. हे लाडक्या बहिणी योजनेसोबतच वाटप सुरू होणार आहे. एकीकडे तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे पडतील, दुसऱ्या क्षणी तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे पडणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचं गॅस कनेक्शनची EKYC करणं गरजेचं आहे. महिलेच्या नावावर असेल तर फक्त EKYC करणं गरजेचं आहे. पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे जे वाटप आहे ते सर्वप्रथम सर्व राज्यातील सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर वाटप सुरू होणार आहे. पैसे हे सरसकट येणार आहेत. सरसकट जिल्ह्यांमध्ये सरसकट वाटप हे सुरू होणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, फक्त वाटप जे आहे ते टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्यानं म्हणजे काय, 23, 24, 25 असे 3 ते 4 दिवस तिथं वाटप सलग सुरू राहणार आहे. त्यामुळं कुठल्या लाडक्या बहिणींना काही अडचण आल्यास आपल्या चॅनलवरती कमेंट करा. आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओवरती कमेंट करा. आम्ही तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यास आम्ही तयार आहोत. फक्त एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.